नाउ सी प्रोबायोटिक्स काय पाहिजे बेटा आपल्याला प्रोबायोटिक्स these are also milk product प्रोबायोटिक काय सांगा बरं का बेटा हे मिल्क प्रोडक्ट्स आहेत बट कंटेन्स ऍक्टिव्ह बॅक्टेरिया त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे सांगा बरं का ऍक्टिव्ह बॅक्टेरिया प्रोबायोटिक मध्ये कोणते बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत ऍक्टिव्ह बॅक्टेरिया त्याचे नाव एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस लॅक्टोबॅसिलस सीसी बायफोडोबॅक्टेरियम बायफायडम काय सांगा बायफिडोबॅक्टेरियम बायफायडम these microbes maintain the balance of intestinal microorganism आणि या मायक्रोब्स मध्ये काय असतं बॅलन्स ऑफ इंटेस्टायनल मायक्रोऑर्गॅनिझमचं संतुलन असतं याच्यामुळे काय होतं की मायक्रोब्सची पॉप्युलेशन इन्क्रीज होते कोणाची पॉप्युलेशन इन्क्रीज होते मायक्रोब्सची पॉप्युलेशन काय होते इन्क्रीज होते हेल्पिंग द आणि ह्या ठिकाणी काय होतं की these microbes maintain the balance of intestinal microorganism ते इन्क्रीज करतात पॉप्युलेशन मायक्रो ऑर्गॅनिझमची हेल्पिंग द डायजेशनला मदत करतात अँड डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब्स आणि काय करतात चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवतात आणि जे काही डेंजरस आहेत किंवा जे धोकादायक आहेत हार्मफुल आहेत तशा त्या ठिकाणच्या मायक्रोब्सची संख्या इंटेस्टाइनल मध्ये कमी करतात आता हार्मफुल बॅक्टेरिया कोणते आहेत क्लास्ट्रोडियम कोण बेटा सांगा क्लास्ट्रोडियम हे हार्मफुल मायक्रोब्स आहेत प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म आता जे काही प्रोबायोटिक प्रोडक्ट असतात मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण ते शिकवलं तुम्हाला आता की व्हेरियस फॉर्म मध्ये असतात जसं की योगर्ट आहे केफीर आहे काय बेटा योगर्ट केफीर शेळीपासून होतं म्हटलं नंतर सॉर्क्रॉट म्हणजे काय ते चायनीज मध्ये वगैरे वापरतात बघा चायनीज फूड मध्ये म्हणजे काय असतं कॅबेज म्हणजे गोबीचं लोणचं जो असतो त्याच्यापासून ते तयार करतात डार्क चॉकलेट आहे मिझो सूप आहे पिकल्स आहेत ऑइल आहे कॉर्न सिरप आहे मक्यापासूनचा नंतर आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत मायक्रो ऑलिगी ज्याला आपण सी फूड म्हणतो जसं की स्पिरुलिना शेवाळाच्या गोळ्या तयार व्हायला लागल्या बघा आजकाल स्पिरुलिना म्हणतात त्याच्यानंतर क्लोरेला ब्ल्यू ग्रीन अल्गी हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात हे सर्व आपल्याला प्रोबायोटिक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात असे जे प्रोडक्ट्स असतात हे काय करतात these प्रोडक्ट फॉर्म द कॉलोनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स इन द एलिमेंटरी कॅनल असे जे प्रोडक्ट असतात हे युजफुल मायक्रोब्सची कॉलोनी तयार करतात एलिमेंटरी कॅनल मध्ये आणि ते कंट्रोल करतात दुसऱ्या मायक्रोब्सला काय करतात दुसऱ्या मायक्रोब्सला कंट्रोल त्या ठिकाणी करतात अँड देअर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आणि त्यांच्या जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला सुद्धा ते कंट्रोल करतात नंतर ते रेजिस्टन्सला इम्प्रूव्ह करतात कशाला इम्प्रूव्ह करतात बेटा रेजिस्टन्सला इम्प्रूव्ह करतात लोअर द इल इफेक्ट ऑफ हार्मफुल सबस्टन्स आणि जे काही हार्मफुल सबस्टन्स आहेत त्याचा जो काही इल इफेक्ट आहे त्याच्यामुळे जे दुष्परिणाम होतात ते दुष्परिणामला कमी करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात ड्युरिंग मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज मध्ये आता जे काही युजफुल मायक्रोब्स आहेत ते कसे होतात इनॅक्टिव्ह होतात कसे होतात बेटा इनॅक्टिव्ह होतात कशामुळे अँटीबायोटिक्समुळे कशामुळे सांगा अँटीबायोटिक्समुळे ते काय होतात इनॅक्टिव्ह होतात आणि ते काय करतात प्रोबायोटिक जे असतात प्रोबायोटिक कोण बेटा प्रोबायोटिक ते त्याला परत ऍक्टिव्ह करतात ते त्याला काय करतात परत ऍक्टिव्ह करतात त्याच्यामुळे आपली काय वाढते इम्युनिटी पॉवर काय वाढते इम्युनिटी पॉवर म्हणजे काय रोगाच्या विरोधात लढण्याची क्षमता आपली वाढत असते युजफुल मायक्रोब्स जे असतात ते इनॅक्टिव्ह जे असतात पुन्हामुळे अँटीबायोटिक जे बार खातो त्याच्यामुळे पण त्याला प्रोबायोटिक काय करतात ऍक्टिव्ह पुन्हा करत असतात प्रोबायोटिकचा वापर कशासाठी करतात डायरिया असेल किंवा पोल्ट्री मध्ये कशामध्ये त्याला काय म्हणतो कुक्कुट पालनामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो पुढचा टॉपिक आहे ब्रेड कोणता टॉपिक आहे बेटा ब्रेड मला सांगा आपण ब्रेड वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड पाहत असतो टोस्ट आहे ब्रेड आहे पाव आहे वेगवेगळे कंटेंट पाहतो केक पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा ब्रेड असतो पहा डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम फ्लॉर ऑफ सिरियल्स म्हणजे काय गव्हाच्या पिठापासून वेगवेगळ्या मक्यापासून आपण काय तयार करत असतो त्या ठिकाणी ब्रेड त्या ठिकाणी तयार करत असतो डफ म्हणजे काय बेटा खालचा बेस जो असतो जसं पिझ्झाचा बेस असतो पाव तयार करत असताना जो बेस आपण तयार करतो त्याला काय म्हणतात डफ काय म्हणतात त्याला डफ जो आहे हा कसा तयार करतो तर त्या डफ मध्ये काय केलं जातं जो बेस आहे म्हटलं आता पिठाचा खालचा बेस त्याच्यामध्ये ऍड करतात सॅक्रोमायसिस सिरिमेसी काय ऍड करतात सांगा बोला काय ऍड करतात पहिला तर केले पीठ कशाचा सिरियलचा पीठ दुसरा काय केलं सॅक्रोमायसिस सिरिमेसी पुन्हा ऍड केलं पाणी पुन्हा केलं साल्ट आणि पुन्हा त्याच्यामध्ये नेसेसरी मटेरियल जे असतात पिठासोबत ऍड करतात आणि या ठिकाणी काय होतं बेटा ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स ज्या वेळेस कशाचं
कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन होतं. कशाचं बेटा सांगा? कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन होतं. कुणाच्या माध्यमाने? ईस्टच्या माध्यमाने. कुणाच्या माध्यमाने? ईस्टच्या माध्यमाने. शुगर हा कशामध्ये कन्वर्ट होतो? कार्बन डायऑक्साइड मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतो? कार्बन डायऑक्साइड मध्ये. आणि शुगर पासून परत काय मिळतं? इथेनॉल, दारू. इथेनॉल काय मिळतं? इथेनॉल. कार्बन डायऑक्साइड आणि काय निघतं? इथेनॉल. ज्यावेळेस डक म्हणजे बेस आहे तो फुगतो, त्याच्यातून काय बाहेर निघतं? गॅस. तो गॅस म्हणजे काय आहे? कार्बन डायऑक्साइड. काय आहे बेटा? कार्बन डायऑक्साइड. अँड द ब्रेड बिकम स्पॉन्जी. आणि जो ब्रेड आहे तो कसा होतो? स्पॉन्जी. कसा होतो सांगा बरं का? स्पॉन्जी होत असतो. जो काही कॉम्प्रेस्ड ईस्ट आहे, कोणता बेटा? कॉम्प्रेस्ड ईस्ट जो आहे त्याचा वापर कमर्शियल बेकरी इंडस्ट्री मध्ये केला जातो. कुठे केला जातो सांगा? कमर्शियल बेकरी इंडस्ट्री मध्ये केला जातो. इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज. आणि हे कशामध्ये अवेलेबल असतात? ड्राय म्हणजे कोरडे असतात. कोण? ईस्ट बरं का? कोण? ईस्ट. घरामध्ये कधी पिझ्झा तयार करत असलं कोणी तर बघा ती पुडी असते बघा छोटी ईस्टची, ते त्याच्यामध्ये टाकतात. हे काय? ग्रॅन्युलर म्हणजे दाणेदार फॉर्म मध्ये असतात, जी की घरगुती कामासाठी आपण वापरत असतो. ईस्ट प्रोड्युस्ड फॉर कमर्शियल यूज. जे ईस्ट आपण कमर्शियल, जसं पिझ्झा हट आहे, त्याच्यानंतर कोणता असतं रे? डॉमिनोज पिझ्झा आहे, त्याच्यानंतर आणखी काय रे? पापा जॉन्स पिझ्झाचं नाव आहे. त्या ठिकाणी काय असतात माहितीये का? जे काही कमर्शियल जे काही ईस्ट असतात, जे काही आपण युज करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट असतात. कार्बोहायड्रेट असतात, फॅट असतात, प्रोटीन्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्हायटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात. आणि त्याच्यामुळे जो ब्रेड आहे आणि जे ब्रेड पासून बनणारे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, कोणाच्या मदतीने बेटा? ईस्टच्या मदतीने हे कसे बनतात? पोषक. न्यूट्रिटिव्ह म्हणजे काय? पोषक. त्याच्यामध्ये काय आहे? इन्ग्रेडियंट लाईक विनेगर. त्याच्यामध्ये विनेगर आहे, सोया सॉस आहे, आणि मोनोसोडियम ग्लुटामेट. काय बेटा? मोनोसोडियम ग्लुटामेट. त्याला म्हणतात अजिनोमोटो. काय म्हणतात त्याला? अजिनोमोटो. दॅट आर युज्ड इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड. कुठे वापरतात? चायनीज फूड मध्ये. कुठे वापरतात? कशाच्या माध्यमाने प्रोड्यूस करतात? मायक्रोबियल फर्मेंटेशन. कशाच्या माध्यमाने? इट इज प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ मायक्रोबियल फर्मेंटेशन. आणि याच्यामध्ये जे अजिनोमोटो म्हटलं किंवा सोया सॉस सांगितलं, विनेगर म्हटलं, तुम्ही चायनीज करताना बघा असे बॉटल राहते बघा पाण्यासारखी, आंबट पाणी राहतो, दॅट इज अ विनेगर. सोया टाकतात का सॉस मध्ये? बघा वेगळं सॉस असतं चायनीज फूड मध्ये, तो आहे. नंतर हे अजिनोमोटो जो आहे हे चायनीज फूड मध्ये वापरतात. आणि कसे तयार करतात? फर्मेंटेशननी. कसे तयार करतात बेटा? फर्मेंटेशन तयार करत असतात. आणि त्याच्यानंतरचा टॉपिक आहे विनेगर प्रोडक्शन. कोणता टॉपिक आहे सांगा बरं का बेटा? विनेगर प्रोडक्शन. कोणता टॉपिक आहे सांगा? विनेगर प्रोडक्शन. विनेगर प्रोडक्शन काय बघा बरं का बेटा? Vinegar is used in each country of the world to impart sour taste to food materials and for preservation of pickle, sauce, ketchup, chutney, etc. Chemically, vinegar is a 4% acetic acid. लक्षात घ्या. विनेगर काय आहे? तर पाण्यामध्ये, कशामध्ये? पाण्यामध्ये जर 4% ऍसिटिक ऍसिड असेल, नीट आहे का? काय म्हटलं बेटा मी सांगा? पाण्यामध्ये काय असेल? 4% जर ऍसिटिक ऍसिड असेल, कशामध्ये सांगा? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये काय आहे सांगा बरं का? 4% काय आहे? ऍसिटिक ऍसिड जर असेल पाण्यामध्ये, 4% डॅश डॅश असेल, तर त्याला काय म्हणतात? विनेगर. सॉरी विनेगर म्हणजे काय? पाण्यामध्ये 4% ऍसिटिक ऍसिड, त्याला काय म्हणतात? विनेगर असं म्हणतात. विनेगर कुठे वापरतात तुम्ही सांगा बरं का मला बेटा? विनेगर कुठे वापरतात सांगा मला? विनेगर कुठे वापरतात? आता सांगितलं की तुम्हाला चायनीज फूड मध्ये. कुठे वापरतात? चायनीज फूड मध्ये विनेगर वापरले जाते. कुठे वापरले जाते? एक सेकंड फक्त बेटा.
पाऊस आला का रे? व्हिनेगरचा वापर जगामध्ये कशासाठी करतात? जे फूड मटेरियल असतात